हाय, नमस्कार. माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. भरपूर दिवस झाले आपण काही रेसिपी बनवली नाही किंवा दाखवू पण शकली नाही. तर आज मी तुम्हाला मच्छी करी बनवून दाखवणार आहे. तर इथे बघा मी घोळ मासा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. मस्त असे खोबऱ्याच्या तुकड्यासारखा मासा आहे. तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला काय काय हवंय. इथे लवंगा घेतले 7 ते 8. 7 ते 8 काळी मिरी घेतलेली. शिवाय एक विलायची घेतलेली. हे शिवाय सॉरी मला याचं नाव लक्षात येत नाही लवकर. आणि 3 लवंगी मिरची सुक्या घेतलेल्या आहेत लालवाल्या. आणि 5-6 तुकडे दालचिनीचे घेतलेले. आता इथे मी अर्धा नारळ घेतलेला आहे ओल्या नारळामध्ये आपल्याला बनवायचे. आणि एकच कांदा घेतलेला आहे. शिवाय 2 गड्डे लसूण घेतलेले आहे. एक टॅमॅटो घेतलेला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक घ्यायचंय. शिवाय हे सगळं गरम मसाला आणि कांदा याचं वाटण आपल्याला वेगळं करायचंय आणि ह्याचं वाटण वेगळं करायचंय. तर तुम्ही बघू शकता. मी पुढे रेसिपी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवायचे. तर ही ओल्या नारळातली एवढी छान मस्त मच्छी टेस्टी लागते की विचारूच नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जरा आमसूल पण टाकावं लागेल. जर तुमच्याकडे आमसूल नसेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता, चिंचेचा वापर करू शकता. पण खूप अशी मस्त गोव्या सिस्टम सारखी मच्छी टेस्टी लागते. आणि नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. आणि नक्की आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आपण पुढे रेसिपीला जाऊया. तर आता तुम्ही बघू शकताय बघा मी ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार केले. वाटण तयार करण्यासाठी खोबऱ्याचे असे तुकडे केलेले आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली. आणि शिवाय इथे टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. आणि इकडे कांदा माझा फ्राय होतोय. आणि इथे हा गरम मसाला मी हलकासा गरम करून घेतलेला आहे. तर याचं वाटण आणि कांदा आणि लसूण याचं वाटण एकत्र करायचंय. आणि आता मी खोबऱ्याचं आणि कोथिंबीरचं वाटण करते. तर तुम्ही बघू शकता पुढे आपण फोडणी कशी घालायची, काय काय त्याला पण साहित्य लागणार आहे. आता मी इथं वाटण तयार करते. तर चला तर आता आपण इथे कढई तापत ठेवूया. हे तर माझा कांदा भाजून झालेला आहे. आता आपण कढई गरम करायला ठेवूया. आणि आपण जे हे वाटण तयार केलेलं आहे खोबऱ्याचं आणि कोथिंबीरचं ते आपण कढई तापत ठेवून तेल सोडून ह्याच्यात चांगलं मस्त असं फ्राय करून घ्यायचंय तेलामध्ये. आता तेल आहे ते आपण आपल्या अंदाजाने सोडायचंय. आपल्याला किती हवाय तर मी जवळजवळ 1 पळीपर्यंत तरी तेल सोडते. 1 ते 2 पळ्या छान असं मस्त झणझणीत आपल्याला बनवायचंय. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते मस्त असं तेलात आपण मस्त मीठ सोडायचं आणि मिठामध्ये परतून घ्यायचंय मस्त पैकी. तर माझ्या अर्ध्या नारळाचं एवढं वाटण तयार झालेलं आहे. आता मी हे त्याच्यामध्ये ऍड करते. आणि आपल्याला याला चांगलं तेलात मस्त असा ओला नारळ फ्राय करून घ्यायचं. थोडस मीठ सोडायचंय कारण का मिठामुळे छान भाजलं जातं. तर आता आपण इथे हा जो ओलं खोबरं टाकलं होतं तेलामध्ये आता थोडस आपल्याला मीठ टाकायचंय. आपलं भाजत आलेलं आहे बारीक गॅसवरती मी भाजून घेत होती. आणि हे जे वाटण आहे ते आता बघा कांदा, टोमॅटो आणि खडा मसाला, अद्रक आणि लसूण याचं वाटण आहे. तर मस्त या दोन्ही वाटणामध्ये छान अशी ग्रेव्ही
तयार करणार आहे मी. आता आपलं जरा खोबरं छानपैकी असं भाजत आलेलं आहे. तर आपण आता याला काय काय गरम मसाले टाकायचे. तर आता मी इथे 1 चमचा धना पावडर टाकते. थोडीशी हळद टाकते. आणि 1 चमचा लाल एव्हरेस्ट लाल तिखट टाकते. आता हे आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचंय मस्तपैकी. आणि थोडस आपल्याला जिरा पावडर टाकायचे. बाकी काही मसाल्याची गरज लागत नाही. मस्त असं छान टेस्टी असं होतं. आता 1 चमचा मी जिरा पावडर टाकलेली. आणि आता आपल्याला याला आमचूर टाकायचंय. माझ्याकडे आहे म्हणून मी याचा वापर करणार आहे. आता हे चांगलं मस्त असं आपलं खोबरं फ्राय झालेलं आहे. आता मी थोडस याच्यामध्ये पाणी ऍड करते, जेणेकरून आपल्याला हे मसाले परतायचे. आणि आपल्याला मंद आचेवरती ठेवायचे. आता मी पाणी थोडस ऍड केलंय. आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत छान पैकी असं शिजू द्यायचंय मसाला हा. आणि हा पण मसाला मी ह्याच्यात ऍड करणार आहे. फक्त मसाल्यामध्ये म्हणजे ग्रेव्ही मध्येच आपल्याला ही मच्छी करी बनवायची. खूप छान आणि टेस्टी लागते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं मसाला चांगला असा मस्त फ्राय होत आलेला आहे. तर हे पीस आहेत ते आपल्याला ह्याच्यात ऍड करायचे. याला पाणी जास्त प्रमाणात टाकायचंच नाही. मस्त अशी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची याची. आणि ग्रेव्ही मधलं ही फिश खूप छान लागते. नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आता तिखट मीठ हळद वगैरे सर्व काही मस्त असं याच्यामध्ये माझं बरोबर आहे. ज्यांना कोणाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल त्यांनी जास्त बनवू शकता. तर आता मी जास्त हलवणार नाहीये. आता या मसाल्यामध्ये मस्त अशी मच्छी शिजून देणार आहे. आता आणखीन थोडस पाणी ऍड करणार आहे याच्यात. आणि बारीक गॅसवरती छान अशी मंद आचेवरती मी शिजून देणार. तर बघू शकता कशी मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. थोड्या वेळाने मस्त याला जशी शिजत तशी त्याला ग्रेव्ही आणि तेल पण सुटणार आहे. आणखीन थोडं पाण्याची मला गरज वाटते म्हणून मी थोडस पाणी सोडणार आहे, कारण की आपल्याला मच्छी शिजायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मंद आचेवरती शिजून द्यायची. तर आता इकडे माझ्याकडे थोडीशी कोथिंबीर आहे. त्या कोथिंबीर मी नंतर शिजल्याच्या नंतर वळखून हे करणार आहे, ऍड करणार आहे. आता आपल्याला ह्याच्यात आमचूर पण टाकायचंय. तर मंद आचेवर शिजवायचंय. तर झाकण देऊया आपण. आता 10 ते 15 मिनिटं आपल्याला असंच शिजून द्यायचंय आमचूर टाकून. तर आता हे मी
आमचूर ह्याच्यात ऍड करणार आहे. मी इथे 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत छानपैकी. जेवढं आपण जास्त टाकू तेवढी छान मच्छी करी छान होते. 4 ते 5 आहेत. टॅमॅटो पण वापर केलेला आहे. आपण टाकून देऊया याला मस्तपैकी आणि 15 ते 20 मिनिटं असं छान असं मंद आचेवरती शिजून द्यायची मच्छी फिश. तोपर्यंत आपण तर त्याला आता आपण बघूया मस्तपैकी आपली करी तयार झाली का बघूया. कशी झाली बघूया. 15 मिनिटं तर झालेली आहेत आपली. चांगली उखळते मस्तपैकी. तुम्ही बघू शकता किती छान अशी झालेली. तर त्याला आता आपली मच्छी तर तयार आहे, रेडी आहे. मच्छी ग्रेव्ही आता मस्त असं मी गरम गरम भात आणि मच्छी ग्रेव्ही खाणार आहे. आता आपण गॅस बंद करूया. खूप छान शिजलेली आपली मच्छी. तर आता मी आणखीन झाकण देते. आता तुम्ही म्हणाल याला जास्त लाल तरंग का दिसत नाही, तर याला लाल तरंग कशामुळे नाही दिसत, आपण ओला नारळ वापरल्यामुळे. पण ही ग्रेव्ही खूप म्हणजे खूपच छान लागते. नक्की करून बघा. तर त्याला आता आपण गरम गरम भात आणि मस्त अशी ग्रेव्ही मच्छी ग्रेव्ही खाऊया. तर चला मित्रांनो, मस्तपैकी अशी माझी रेसिपी तयार झालेली आहे. मी भात गरमागरम आणि मस्त अशी मच्छी करी खाणार आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आता मस्त अशी मी गरमागरम टेस्ट मस्त आहे मच्छी करीची. तुम्हाला हवा असल्यास त्याच्यात काजू काजू पेस्ट पण टाकू शकता, छान लागते. एकच नंबर झालेले. नक्की करून बघा, नक्की खा. खूप दिवस झाले मी पण मच्छी करी खाल्ली नव्हती. विचार केला त्याला आज आपण रेसिपी दाखवूया. आणि भात आणि मस्त असं, मला भात आणि मच्छी करी खूप आवडते. या तुम्ही पण जेवायला सगळ्यांनी. धन्यवाद.